स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ। येत्या नवरात्रासाठी बऱ्याच ताईंचा प्रश्न होता की 9 दिवस ताई धनलक्ष्मी कुंजमची सेवा कशी करायची। तर ह्यासाठी आजचा हा विशेष व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर 9 दिवसाची धनलक्ष्मी कुंजम सेवा, त्याची साधना कशी करावी, काय गोष्ट आपण करून ती पूजा करणार आहोत। देव बसतात 9 दिवस, त्यामुळे देव आपण हलवत नाही, तर मग ही सेवा 9 दिवस कशी कंटिन्यू करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील। बघा, धनलक्ष्मी कुंजम सेवा सगळ्यात पहिले जर का तुम्ही आपल्याकडून घेतली नसेल तर नवरात्रासाठी खूप सुंदर असे धनलक्ष्मी कुंजमवर ऑफर आहे। आता ही जी ऑफर आहे, ही ऑफर तुम्हाला आता मी सांगते, मी एक्सटेंड करू शकत नाही किंवा काय, तर हे तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल। पण सगळ्यात महत्त्वाचं, दिलेला जो नंबर आहे तिथे व्हॉट्सअप करायचं आणि कुंजम कितीला आहे, काय आहे, सेटमध्ये काय काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारून घ्यायच्या। आता ह्या नवरात्रीत कुंजम सेवा का करावी ही सगळ्यात पहिली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, धनलक्ष्मी कुंजम म्हणजे काय, तर कुंजम हे असं पात्र आहे ज्यावर आपण तांदळाचं अर्चन करून सेवा करत असतो। त्याचबरोबर आपल्याकडील जे कुंजम आहे ते एकदम पारंपरिक दक्षिण भारतात, साऊथ इंडियामध्ये ज्या पद्धतीच्या कुंजमवर सेवा करतात तेच कुंजम आपल्याकडे मिळतं। आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कुठल्या वेगळ्या वस्तूला कुंजम करून दिल्या जात नाही, तर आपल्याकडे पारंपरिकच कुंजम तुम्हाला मिळेल, ज्यावर विष्णू चिन्ह आहे, माता लक्ष्मीचं चिन्ह आहे, गजांत लक्ष्मी आहे, असं सुंदर असं चिन्ह आहे। त्याचबरोबर हे 1000 ने लाख पटीने प्रभावी कुंजम आहे। कारण लाख पटीने प्रभावी का म्हणणार आहे, कारण ह्याच्यामध्ये तुमची जी सेवा आहे ती 4 पट जास्ती प्रकारे होणार आहे। कारण एकाच कुंजमवर तुम्ही महालक्ष्मीची, विष्णू भगवानांची, कुबेर भगवानांची आणि त्याचबरोबर आदिशक्तीची सेवा करू शकाल। या नवरात्रामध्ये आपण देवी दुर्गाचे 9 स्वरूपाचे अर्चन करतो, 9 स्वरूपाचे पूजन करतो आणि त्याचमुळे हे आदिशक्ती ही जी देवीचे स्वरूपे आहेत या स्वरूपांचं पूजन करण्यासाठी 9 दिवस आपण कंटिन्यूस कुंकुम अर्चनाही करतो, श्रीयंत्राचं पूजन करतो आणि त्याचमुळे आपल्या कुंजममध्ये 1 लाख पटीने त्याचा प्रभावी तुम्हाला रिझल्ट मिळतो। तो कसा, तर आपल्या धनलक्ष्मी कुंजममध्ये तुम्हाला श्रीयंत्राची स्थापना केलेली दिसणार आहे, श्रीयंत्र स्थापित केलेलं आहे। या कुंजमच्या मूळ गाभ्यामध्ये, या कुंजमच्या मूळ स्थानामध्ये आपण श्रीयंत्र स्थापित करून घेतलेला आहे आणि त्या श्रीयंत्रामुळे तुम्ही जी काही सेवा धनलक्ष्मी कुंजमची करणार आहेत ती 1000 ने लाखो पटीने ती वाढणार आहे। कारण तुम्ही जेव्हा ही सेवा करणार तेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर आदिशक्ती, महालक्ष्मी आणि 9 दुर्गाच्या स्वरूपाची सेवा करणार आहात आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची, भगवान कुबेरांची आणि महालक्ष्मीची सुद्धा सेवा करणार आहात। बघा, आपल्या आयुष्यात खूप अडचणी येत असतात, काही लोक आपल्याला त्रास देत असतात, आर्थिक अडचणींमधनं आपण जात असतो, कर्जबाजारीपणा आलेला असतो, कर्जमुक्तीसाठी भरपूर मार्ग शोधत असतो, बऱ्याच जणांनी आपल्याला फसवलेलं असतं, बऱ्याच जणांनी दगा दिलेला असतो, बऱ्याच जणांनी आपल्याला खूप त्रास दिलेला असतो, मानसिक छळ केलेला असतो। अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या रोज ताई मला फोन करून सांगत असतात आणि तुम्हाला सांगते, जेव्हा मी त्यांच्याशी बोलते ना, त्यांना एक समाधानी उत्तर दिल्याशिवाय मी त्यांना कधीच जाऊन देत नाही किंवा त्यांचा फोन मी ठेवत नाही। कारण त्या गोष्टीची साधना कशी करावी, त्या गोष्टी कशा कराव्या, त्या गोष्टीला मेंटेन कसं करावं किंवा त्यातनं बाहेर कसं पडावं हे मी तुम्हाला सांगत असते। आता सगळ्यात महत्त्वाचं, ही धनलक्ष्मी कुंजम सेवा करून ह्यातनं कसं बाहेर पडता येईल, तर ही जी सेवा आहे ना, ही दक्षिण भारतातली आपल्या मागे ज्या काही फायनान्शियल अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, त्या आर्थिक अडचणांमधून बाहेर पडण्याचं काम हे आपल्याला करून देतं। ते कसं, तर एकाच धनलक्ष्मी कुंजममध्ये तुम्हाला शक्तीपीठचे पूजन करता येतं, त्याचबरोबर भगवान विष्णूंचं, महालक्ष्मीचं आणि त्याचबरोबर कुबेर भगवानांचंही पूजन केलं जातं। आता ह्या कुंजममध्ये 3 स्थान असतात आणि त्यातूनही 4थं स्थान आपण निर्माण करून घेतलेलं आहे, ज्याने हे 1000 ने 1 लाख पटीने ह्याचा प्रभाव जो आहे तो वाढला आहे। तुम्ही यावर जेव्हा सेवा कराल, अगदी तुम्हाला सांगते, जेव्हा तुमचे 16 शुक्रवार किंवा 16 दिवसाची सेवा पूर्ण होईल ना, तुम्हाला ब्रह्मांड बरोबर त्याचे उपासनाचे रिझल्ट, त्याचे अनुभव, त्याची प्रचिती दाखवायला सुरुवात करेल। कारण त्या पद्धतीने याला पूजन करून आपण तुम्हाला पाठवतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात। आता सगळ्यात महत्त्वाचं, हे कुंजमचं पूजन आपल्याला 9 दिवस कसं करायचं, तर
पहिल्या दिवशी जेव्हा घट बसणार आहेत त्या दिवशी तुम्हाला याचं पूजन करायचं आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण विड्याच्या पानांवर सगळ्या देवतांचं त्यांची स्थापना करतो, त्यांचं पूजन करतो आणि 9 दिवस तसंच ठेवून दसऱ्याला पूजन करतो, दसऱ्याला परत पूजा करतो, म्हणजे 9 दिवस देवाचं पूजन होत नाही। पण मग धनलक्ष्मी कुंचम पण 9 दिवस पूजा करायची का ठेवायचं? तर याचं उत्तर साधं सोपं आहे। पहिल्या दिवशी तुम्हाला सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, दिवे लागणीच्या वेळेस संध्याकाळी किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करा। तुम्ही ही सेवा केल्यानंतर 9 दिवस याला हलवायचं नाही, याला घटाच्या बरोबरच बाजूला ठेवायचं आहे। 9 दिवस याला हलवायचं नाही, पण दररोज थोडे थोडे तांदूळ ह्याच्यामध्ये ऍड करत राहायचे, थोडे थोडे तांदूळ ह्याच्यामध्ये अर्चन करत राहायचे। जसं आपण कुंकुमार्चन करतो तसंच याच्यामध्ये थोडे थोडे तांदूळ जे आहे ते अर्पण करत राहायचे। तुमच्याकडे माता दुर्गाची, तुळजाभवानीची किंवा कोणतीही मूर्ती असेल किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल तुम्ही ह्याच्यावर स्थापना करू शकता आणि त्यावर तुम्हाला तांदळाचं अर्चन करायचं आहे। आता हे हलवायचं नाही तर मग ह्याची पूजा कशी करायची? तर ह्याला सुद्धा ताटात जेव्हा घ्याल तेव्हा विड्याचं पानाचं त्याला बेस करायचा, विड्याचं पानाचं त्याला तुम्हाला आसन द्यायचंय, त्यावर तांदूळ ठेवून तुम्हाला याची सेवा करायची आहे। हळदी कुंकू अक्षदा वाहून श्रीयंत्राचं पूजन करायचं आणि त्यानंतर यामध्ये जशा पद्धतीने कुंचम सेवा केली जाते तशीच करायची। 9 दिवस हे कुंचम हलवायचं नाही, पण दररोज यामध्ये तांदूळ भरत राहायचे आणि त्याचबरोबर दररोज याचे फुलं बदलायचे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। त्याचबरोबर उपवास तुम्हाला असेल तर चांगलंच आहे, नसेल तरीही काही हरकत नाही, पण शक्यतो पावित्र्याने याचं पूजन करत राहा। आता याच्याबरोबर साधना काय करायची आहे ही पण मी तुम्हाला सांगणार आहे। श्रीयंत्राचं तुम्ही पूजन करणार आहात बरोबर, तर श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं श्री सुक्त, महालक्ष्मी अष्टक आणि त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा देवी कवचाचं पठण करायचं आहे। दुर्गा देवी कवच हे पठण करायचं आहे कारण हे तुमच्या आजूबाजूला तुमचं प्रोटेक्शन तयार करणार आहे आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्यातनं तुम्हाला बाहेर काढणार आहे, त्यामुळे याचं पठण करायचं आहे। आता अजूनही याबद्दल काही प्रश्न असतील की ताई मग याचं नैवेद्य वगैरे काय? तर याचा नैवेद्य तुम्ही जसा देवीच्या घटाला दाखवता तसंच करायचं। देवीच्या घटाची आरती करता ती आरती आणि महालक्ष्मीची आरती तुम्हाला करायची आहे। त्याचबरोबर दसऱ्याला मग नैवेद्य दाखवून तुम्हाला जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा परत काढायचं, तांदूळ बदलायचे, नवीन तांदळाने परत दसऱ्याला याचं पूजन करायचं। अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे। आता या व्यतिरिक्त तुमचे जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच 100% खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला विचारू शकता आणि त्याचं उत्तर मी लवकरच लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। तर ज्यांना कुणाला हे धनलक्ष्मी कुंचम या नवरात्रीत पूजा करायची आहे तर 100 आणि 101% तुम्हाला आपल्याकडे व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला विचारायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही धनलक्ष्मी कुंचम मागवून घ्यायचं आहे। बरं, ज्या ताईंना पहिल्या दिवशीपासून नाही करता येणार त्यांच्यासाठी पुढचा व्हिडिओ आहे तो नक्की बघा, ठीक आहे? तर तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता किंवा दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करू शकता। धन्यवाद। श्री स्वामी।